हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण स्टार्ट केला होता अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. या चॅप्टरला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं, अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. अल्कोहोल हा टॉपिक ऑलरेडी आपला क्लिअर झालेला आहे. अल्कोहोल संबंधित सगळे व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी शेअर केलेले आहे. सो जस्ट वन क्लिक तुम्ही अल्कोहोल पूर्णपणे बघू शकता. सो आपला आजचा हा चॅप्टर मधला दुसरा टॉपिक आहे, दॅट इज नथिंग बट अ फेनॉल. लक्षात घ्या, अल्कोहोल, फेनॉल अँड इथर या चॅप्टरला टोटल वेटेज आहे तुमचं विथ ऑप्शन 6 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन आहे 4 मार्क्स. सो अशा वेळी तुमचा अल्कोहोल, फेनॉल अँड इथर हा चॅप्टर तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. पूर्ण कंप्लीट मार्क्सला म्हणजे टोटल 6 मार्क्सला तुम्हाला चॅप्टर पेपरमध्ये बघायला मिळतो स्टुडंट. सो हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्हाला थेरी ॲज वेल ॲज MST CET प्रिपरेशनसाठी मदत करणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही. बघा, स्टेट बोर्ड प्रिपरेशन, स्टेट बोर्डची एक्झाम ही अगदी जवळ येत चाललेली आहे. सो प्रिपरेशनसाठी, फास्ट प्रिपरेशनसाठी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची हेल्प होणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके. सो सोबतच सांगायला नक्कीच आवडेल की आपली MST CET सिरीज सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे. सो MST CET सिरीजला देखील तुम्ही व्हिजिट करा. MST CET सिरीजचे लेक्चर्स देखील तुम्ही बघत चला स्टुडंट्स, जेणेकरून तुमच्या MST CETच्या प्रिपरेशनला देखील तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे. सो चला, वेळ न घालवता आपण फेनॉलला स्टार्ट करूया. आजच्या या लेक्चरमध्ये आपण फेनॉलला थेरॉटिकल वेने समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या स्टेट बोर्ड प्रिपरेशनसाठी तुम्हाला तो मदत करेल. ओके. सो चला स्टुडंट्स, वेळ न घालवता आपण फेनॉलकडे जाऊया. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फेनॉल? फर्स्ट ऑफ ऑल आपण फेनॉलची डेफिनेशन बघूया. फेनॉलची डेफिनेशन काय असते? व्हेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप, ज्यावेळेस एखादा हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, OH ग्रुप असेल, इट इज अटॅच टू हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू बेन्झिन रिंग. ज्यावेळेस बेन्झिन रिंगला तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो त्याला म्हटलं जातं फेनॉल. ओके. सो दिस इज युअर बेन्झिन रिंग. ओके. अँड दिस बेन्झिन रिंग इज अटॅच विथ अ OH ग्रुप. ओके. हायड्रॉक्सिल ग्रुप विथ अ बेन्झिन, दॅट इज कॉल्ड अ फेनॉल. त्याला म्हटलं जातं फेनॉल. अगदी सोपीशी डेफिनेशन आहे फेनॉलची. आणि या फेनॉल सोबत एक टर्म लक्षात ठेवायची, दॅट इज ॲरोमॅटिक अल्कोहोल. हा कुठला अल्कोहोल असतो? ॲरोमॅटिक अल्कोहोल असतो. ओके. ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असलेला अल्कोहोल. सो ॲरोमॅटिक अल्कोहोल्स अजून कसे असतात? जर एखादी तुमच्याकडे ॲरोमॅटिक रिंग आहे आणि त्या ॲरोमॅटिक रिंगला एखादी साईड चेन आहे आणि या साईड चेनला जरी OH ग्रुप अटॅच असेल तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल. त्याला देखील ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हटलं जातं. सो समजा एखादी बेन्झिन रिंग आहे अशी लाईक दिस, आणि याला एखादी साईड चेन अटॅच आहे CH3, ओके, CH2OH. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल. सो ॲरोमॅटिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं? की ज्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे अँड विच इज अ साईड चेन ऑफ अ ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगच्या साईड चेनला जर OH ग्रुप अटॅच असेल, ॲरोमॅटिक रिंगच्या साईड चेनला जर OH ग्रुप अटॅच असेल, देन इट इज कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल. देन इट इज कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल. अगदी सिंपल डेफिनेशन आहे फेनॉलची. हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू द बेन्झिन रिंग. हायड्रॉक्सिल ग्रुप ज्यावेळेस बेन्झिन रिंगला अटॅच होतो दॅट इज कॉल्ड अ फेनॉल. ओके. लेट्स गो फर्दर. पुढे जाऊया आपण. क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा स्टुडंट्स. फेनॉलचं क्लासिफिकेशन अगदी सोपं आहे. दिस इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. किती सोपं आहे बघा. OH ग्रुपच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन करायचं आहे. म्हणजे समजा एक OH ग्रुप अटॅच असेल फेनॉलला, समजा एक OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकतात दॅट इज अ मोनोहायड्रिक. काय म्हणू शकतात? मोनोहायड्रिक. मग एक OH ग्रुप कसा असेल? बेन्झिन रिंग काढली, करेक्ट, आणि या बेन्झिन रिंगला एक OH ग्रुप. दिस इज अ मोनोहायड्रिक. समजा दोन OH ग्रुप असतील तर दॅट इज कॉल्ड अ डायहायड्रिक. ओके. डायहायड्रिक. आणि त्याचं एक्झाम्पल असं असेल, ही तुमची बेन्झिन रिंग, दिस इज अटॅच विथ OH ग्रुप अँड दिस इज ऑल्सो OH. दिस इज अ डायहायड्रिक. इन केस ऑफ समजा 3 OH ग्रुप अटॅच असेल तर दॅट वी कॉल्ड अ ट्रायहायड्रिक. त्याला आपण म्हणू शकतो ट्रायहायड्रिक. मग फॉर एक्झाम्पल ही बेन्झिन रिंग काढली तुम्ही, बेन्झिन रिंगला इथे असेल OH ग्रुप, इथे असेल OH ग्रुप आणि इथे एक असेल तुमचा OH ग्रुप. तीन OH ग्रुप दिसत आहेत, दॅट इज कॉल्ड अ ट्रायहायड्रिक. अगदी सिंपल क्लासिफिकेशन आहे फेनॉलचं. फेनॉलला जास्त वेळ नाही लागला पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा, अल्कोहोल, फेनॉल, इथर हा चॅप्टर प्रिपेअर करत असताना फेनॉलच्या रिॲक्शन सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स असतात. याच रिॲक्शन्स तुमच्या पेपरला बराच वेळेस, म्हणजे असं समजू शकता तुम्ही, अल्कोहोल, फेनॉल, इथर मध्ये जर रिॲक्शन्स विचारायची झाली तर 90% चान्स आहेत की फेनॉलचीच रिॲक्शन्स तुम्हाला पेपरला असणार आहे. कारण की त्यामध्ये खूप साऱ्या नेम रिॲक्शन्स आहेत, रिमर, टिमर, कोल्बे वगैरे अशा खूप साऱ्या रिॲक्शन्स आहेत की ज्या रिॲक्शन्स तुमच्या पेपरला
99% एक तरी रिॲक्शन्स असते म्हणजे असते. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन. सो अशाच रिॲक्शन शिकण्यासाठी, इन डिटेल बघण्यासाठी, व्यवस्थित प्रिपरेशन करण्यासाठी फ्रेंडला देखील सांगा. तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा. स्टुडंट्स, आपले स्टुडंट्स टॉपर आले पाहिजे. ओके, तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला देखील मोटिवेशन मिळणार आहे, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. लवकरच आपण एक उपक्रम स्टार्ट करणार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला हेल्प करण्यासाठी डायरेक्टली प्रॅक्टिकलचे डेमॉन्स्ट्रेशन्स देखील दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिकल बघा. बऱ्याच स्टुडंट्सला असा प्रॉब्लेम येत असतो की सर आम्ही प्रॅक्टिकल तर करून घेतो, पण ज्यावेळेस फायनलला आम्हाला प्रॅक्टिकल करायचं असतं किंवा रिव्हिजनला आम्ही ॲब्सेंट असतो, तर आम्हाला प्रॅक्टिकल्स कळत नाही आणि ते आम्हाला अवेलेबल सुद्धा होत नाही. सो प्रॅक्टिकलच्या रिव्हिजनसाठी लवकरच आपण बघणार आहोत. सो स्टुडंट्स, दिस इज ऑल अबाउट द फेनॉल क्लासिफिकेशन. ओके, सो चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ अ फेनॉल. स्टुडंट्स, फेनॉलचं नॉमेनक्लेचर बघण्या अगोदर सांगू इच्छितो की तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिसते आहे, सोबतच माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय आणि व्हॉट्सअप ग्रुपसाठी मी लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. सो लिंकला व्हिजिट करून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जेथे मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, इम्पॉर्टंट MCQ आणि चॅप्टरच्या PDF नोट्स, थेरॉटिकल हँड रिटन नोट्स तुम्हाला मी तिथे प्रोव्हाइड करू शकतो. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरायचं नाही. सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून जे काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन असतील त्या क्विक आणि फास्ट आणि इझी वेने तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकतो. सो चला वेळ न घालवता आपण फेनॉलच्या नॉमेनक्लेचरला स्टार्ट करूया स्टुडंट्स. सो फेनॉलचं जे काही नॉमेनक्लेचर असणार आहे ते स्टुडंट्स अगदी सोपं आहे, कारण की जास्त कंपाऊंड्स फेनॉलमध्ये आपण स्टडी करत नाही. सो चला मी अगदी सिंपल वेने फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉमन नेम बद्दल डिस्कस करून घेऊया, त्यानंतर आपण IUPAC नेम बद्दल डिस्कस करून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉमन नेम बघा. मी सगळ्यांचे कॉमन नेम्स पहिल्यांदा इथे तुम्हाला क्लिअर करून देतो. सो इफ दिस इज युअर बेन्झीन रिंग, स्टुडंट ही तुमची बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप अटॅच झाला तर दॅट इज कॉल्ड अ फेनॉल. याला तुम्ही काय म्हणू शकतात? फेनॉल म्हणणार आहे. समजाच ही सेम बेन्झीन रिंग आहे माझ्याकडे आणि या बेन्झीन रिंगला आता एक OH ग्रुपच्या ऐवजी समजा शेजारी शेजारी 2 OH ग्रुप अटॅच झाले. बघा लक्ष द्या स्टुडंट्स, आता याच्यामध्ये एकच OH ग्रुप होता, इथे 2 OH ग्रुप आहे, दोघं एकमेकांच्या शेजारी शेजारी अटॅच आहे. लक्षात ठेवायचं, दोघं शेजारी शेजारी अटॅच आहे. तर याचं नाव काय असणार आहे? तर याचं नाव असणार आहे कॅटिकॉल. सो समजा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आपल्या नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे, इफ दिस इज युअर बेन्झीन रिंग, ही असेल तुमची बेन्झीन रिंग, इथे आहे तुमचा OH ग्रुप आणि समजा एकमेकांच्या मेटा पोझिशनला ते OH ग्रुप्स येतात. एकमेकांच्या मेटा पोझिशनला OH ग्रुप आले तर दॅट इज कॉल्ड अ रेसोर्सिनॉल. तुम्ही याला काय म्हणू शकतात? रेसोर्सिनॉल म्हणायचं आहे. याला काय म्हणायचं आहे? रेसोर्सिनॉल म्हणायचं आहे. ओके, एकमेकांच्या मेटा पोझिशनला जर रेसोर्सिनॉल म्हणायचं आहे. समजा हेच OH ग्रुप तुमचे एकमेकांच्या पॅरा पोझिशनला येत आहेत स्टुडंट्स, एकमेकांच्या पॅरा पोझिशनला येत असतील तर दॅट इज कॉल्ड क्विनॉल. तुम्ही त्याला याला काय म्हणू शकतात? क्विनॉल म्हणायचं आहे. तुम्हाला याला काय म्हणायचं आहे? क्विनॉल म्हणायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल पॅरा मेटा काय पोझिशन्स आहेत ते क्लिअर करून देतो. इफ दिस इज युअर बेन्झीन रिंग, ही तुमची बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगच्या ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला इप्सो पोझिशन म्हटलं जातं स्टुडंट्स. त्याच्या पुढची जी पोझिशन असते दॅट इज कॉल्ड ऑर्थो पोझिशन. दिस पोझिशन इज कॉल्ड मेटा पोझिशन अँड दिस पोझिशन इज कॉल्ड पॅरा पोझिशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड मेटा पोझिशन. याला देखील मेटा पोझिशन म्हटलं जातं आणि याला देखील ऑर्थो पोझिशन म्हटलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे इथला कार्बन हा स्टुडंट्स हा कार्बन लक्षात ठेवा, या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, मग त्याच्या शेजारचे ऑर्थो असतील. जर इथे OH ग्रुप अटॅच राहिला असता तर त्याच्या पुढचे ऑर्थो राहिले असते. अशी गल्लत करायची नाही. सो दिस इज कॉल्ड अ क्विनॉल. हा झाला तुमचा क्विनॉल. इन केस समजा आता लक्ष द्या व्यवस्थित, इथे समजा 2 OH ग्रुपच्या ऐवजी आता माझ्याकडे 3 OH ग्रुप आहे. ओके, सो दिस इज युअर बेन्झीन रिंग. ही झाली तुमची बेन्झीन रिंग. एक OH ग्रुप इथे आहे, एक OH ग्रुप इथे आहे आणि एक OH ग्रुप इथे आहे. असे 3 OH ग्रुप अटॅच आहे माझ्याकडे. देन व्हॉट वी कॉल्ड इट, आपण याला काय म्हणू शकतो? सो याला म्हणणार तुम्ही पायरोगॅलॉल. काय म्हणणार? पायरोगॅलॉल. ओके, सो इट्स नेम इज अ पायरोगॅलॉल. याचं नाव असणार आहे पायरोगॅलॉल. ओके, आणि द लास्ट एक्झाम्पल, समजा हे 3 OH ग्रुप आहे स्टुडंट्स आणि हे 3 OH ग्रुप अशा वेळेने अटॅच आहे. लाईक दिस OH इथे आहे, एक OH ग्रुप इथे आहे आणि एक OH ग्रुप इथे आहे. ओके, अशा वेळेने 3 OH ग्रुप असतील तर तुम्ही याला काय म्हणणार? सो याला म्हणणार फ्लोरोग्लुसिनॉल. याला म्हटलं जातं फ्लोरोग्लुसिनॉल. दिस इज कॉल्ड अ फ्लोरोग्लुसिनॉल.
सो ऑल अबाउट एवढेच स्ट्रक्चर स्टडी करायचे आहे नॉमेनक्लेचर मध्ये. लक्षात ठेवा, एवढे स्ट्रक्चर स्टडी करायचे नॉमेनक्लेचर. बाकीचे जे येतात ते कॉमन आहेत, तुम्हाला माहिती असले पाहिजे कॉमन कसे असणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल एक स्ट्रक्चर आहे असं, बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच आहे. हा तर तुमचा फेनॉल झाला. आणि याच्या ऑर्थो पोझिशनला समजा CH3 ग्रुप येत असेल स्टुडंट्स, याच्या ऑर्थो पोझिशनला CH3 ग्रुप येत असेल तर याला कॉमनली म्हटलं जातं ऑर्थोक्रिसॉल. काय म्हटलं जातं? ऑर्थोक्रिसॉल. आणि दुसरा जो कॉमन नेम मध्ये येऊ शकतो तो असणार आहे बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्या पॅरा पोझिशनला समजा NO2 ग्रुप अटॅच आहे. सो दिस इज कॉल्ड पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच आहे. सो दिस इज कॉल्ड पॅरा नायट्रोफेनॉल. याला काय म्हटलं जातं? पॅरा नायट्रोफेनॉल. बघा, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे ना, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे आणि बेन्झीन रिंगला OH ग्रुप आहे. सो दिस इज युअर फेनॉल. हा असेल तुमचा फेनॉल. करेक्ट. आणि या फेनॉलच्या पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड पॅरा नायट्रोफेनॉल. एवढेच स्ट्रक्चर्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले, एवढेच तुम्हाला प्रिपेअर करायचे, याच्यापेक्षा जास्त काही प्रिपेअर करायचं नाहीये. चला यांचे IUPAC नेम काय बघून घेऊया. फेनॉलचा IUPAC नेम असतो दॅट इज बेन्झिनॉल. काय आहे? बेन्झिनॉल. कॅटिकॉलचं IUPAC नेम काय असणार आहे? कॅटिकॉलचं IUPAC नेम असणार आहे. IUPAC नेम मध्ये लक्षात ठेवायचं की या OH ग्रुपला आपल्याला नंबरिंग करायची असते. जर दोघी शेजारी शेजारी आहे म्हणून मी याला 1 म्हणणार, याला 2 म्हणणार. तुम्ही याला 1 याला 2 म्हटलं तरी सारखंच नाव येणार. सो याचं नाव काय येणार? सो फर्स्ट ऑफ ऑल हे बेन्झीनला अटॅच आहे म्हणून बेन्झीन लिहायचा 1 आणि कॉमा 2. 1 2 दोघांची पोझिशन लिहायचं. 2 वेळेस OH ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणायचं डायऑल. सो बेन्झीन 1 2 डायऑल. यामध्ये याचं नाव काय येणार? याला 1 म्हटलं, इथे 2 पोझिशन होती, ती 3 पोझिशन होती. तुम्ही याला 1 म्हटलं असतं तरी चाललं असतं. 1 2 3 1 इन द सेम पडणार आहे. सो याचं नाव काय येणार? रेसरसिनॉलचं, दॅट इज बेन्झीन 1 and 3 डायऑल. याचं नाव काय आलं? बेन्झीन 1 3 डायऑल. सो तुम्ही क्विनॉलचं नाव मला कमेंट मध्ये सांगायचं. स्टुडंट्स दिस इज 1 2 3 and 4. आता याचं नाव क्विनॉलचं नाव तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की क्विनॉलचं नाव काय असणार सर? 1 ला पण OH ग्रुप आहे आणि 4 ला पण OH ग्रुप आहे. सो बघा, इथे आला हा तुमचा बेन्झीन. फर्स्ट मध्ये कॅटिचॉल मध्ये काय आला? बेन्झीन 1 2 डायऑल. इथे आला 1 3 डायऑल, बेन्झीन 1 3 डायऑल. तर हा काय येणार? याचं नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. व्हॉट अबाउट द पायरोग्लायॉल? पायरोगॅलॉल मध्ये बघा, लक्ष द्या इकडे, तिघं OH ग्रुप शेजारी शेजारी. सो 1 2 3. सो इट्स नेम इज बेन्झीन. ओके, 1 2 3. 3 वेळेस OH ग्रुप आहे. सो दॅट इज कॉल्ड ट्रायऑल. याला काय म्हणायचंय? ट्रायऑल. सो इट्स नेम इज बेन्झीन 1 3 ट्रायऑल. या केस मध्ये बघायचं झालं फ्लोरोग्ल्युसिनॉल मध्ये तर 1 2 3 4 5 and 6. बघा, सो कुठे कुठे अल्कोहोल ग्रुप अटॅच दिसतोय आपल्याला? सो बेन्झीन, बघा लक्ष द्या इकडे, बेन्झीन 1 ला अल्कोहोल ग्रुप होता सर, 3 ला होता आणि 5 ला होता. सो दिस इज कॉल्ड बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल. बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल असे तुमचे कॉमन नेम्स येत असतात. ऑर्थोक्रिसॉलचं कॉमन नेम IUPAC नेम बघायचं असेल तर हा तर तुमचा फेनॉल आहे आणि याच्या ऑर्थो पोझिशनला मिथिल ग्रुप आहे. मग हा जो तुमचा 1 ग्रुप असेल OH वाला, तर सेकंड ग्रुप असेल मिथिलला. सो इट्स नेम इज 2 मिथिल. 2 ला मिथिल ग्रुप अटॅच आहे. सो 2 मिथिल फेनॉल. तुम्ही याला काय म्हणू शकतात? 2 मिथिल फेनॉल. आणि इकडे म्हणायचं झालं तर OH ग्रुप 1 नंबरला, 2 3 आणि 4 नंबरला तुमचा नायट्रो ग्रुप अटॅच आहे. सो इट्स नेम इज 4 नायट्रोफेनॉल. याचं नाव काय येणार? 4 नायट्रोफेनॉल. अगदी अगदी सिंपल नॉमेनक्लेचर असतं फेनॉलचं. तुम्ही व्यवस्थित रिवाइज केलं तर लक्षात ठेवा स्टुडंट्स. कधी कधी फसवण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येतो कॉमन नेम मध्ये. मग आपल्याला माहिती असतं बेन्झीन 1 2 डायऑल काय, आपण ड्रॉ पण करू शकतो. बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल देखील ड्रॉ करून घेऊ शकतो. बट आपल्याला जर कॅटिकॉल सांगितला, रेसरसिनॉल सांगितला, क्विनॉल सांगितला तर मग आपली गल्लत होऊन जाईल की आपल्याला ते ड्रॉ करता येणार नाही. कारण की कॉमन नेम वरती आपण तिथे एवढा फोकस केलेला नसतो की ऑर्थोक्रिसॉलची रिएक्शन काय होते, व्हॉट इज मीन बाय ऑर्थोक्रिसॉल, तो काय आहे हे पहिल्यांदा माहित असणं गरजेचं असणार आहे की नाही स्टुडंट. दिस इज ऑल अबाउट द फेनॉल. हे फेनॉलचं डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर बद्दल आपण आज इन्फॉर्मेशन घेतली आहे. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, सोबतच फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, व्हॉट्सअपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड केलेला आहे स्टुडंट. सो जॉईन व्हा आणि याचा बेनिफिट करून घ्या. दिस इज ऑल अबाउट द लेक्चर्स. टाटा बाय बाय.